एक मोठी बातमी बघूयात। राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील शरद पवारांची साथ सोडून अजित पवारांसोबत जाण्याची चर्चा सुरू आहे। त्याला आणखी हवा मिळाली आहे। याचं कारण म्हणजे अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीनंतर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि जयंत पाटलांची भेट झाली। अजित पवारांसह शरद पवारांच्या पक्षानं जयंत पाटील दुसऱ्या पक्षात जाणार याची चर्चा मात्र फेटाळली। जयंत पाटील अजित पवार यांची भेट। दोन्ही नेत्यांमध्ये बंद दारात चर्चा। भेटीनंतर पुन्हा चर्चांना उधाण। पुण्यातील वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या बैठकीसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक नेते उपस्थित होते। या बैठकीला शरद पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटीलही उपस्थित होते। जवळपास अर्धा तास या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली। राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर या दोन्ही पक्षाचे नेते अनेकदा सार्वजनिक कार्यक्रमाच्या निमित्तानं एकत्र आले। जयंत पाटील आणि अजित पवारांमधील या बंद दाराआड चर्चेमुळे जयंत पाटील अजित पवार यांच्या पक्षात जाणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे। जयंत पाटील साहेब आमच्याकडे आल्यानंतर म्हणजे आलेले दिसले तर त्यात वेगळं काही वाटून घेऊ नका, कारण मागच्या काळामध्ये सुद्धा जयंत पाटील साहेबांनी अनेक वक्तव्य अशी केलेली आहेत की त्यांचं महाविकास आघाडीमध्ये मन रमेना असं झालेलं आहे। कारण तुतारी गटामध्ये मिळणारी वागणूक आणि त्यानंतर साहेबांनी मतदारसंघातल्या लोकांच्याशी विचारविनिमय करून घेतलेला निर्णय, भविष्यात जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये ते येत असतील, अजितदादांसोबत काम करायला तयार असतील, तर निश्चितच एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून सर्वात जास्त आनंद आम्हाला होईल। जयंत पाटील आणि अजित पवार यांच्या भेटीवर ठाकरेंच्या पक्षाचे नेते संजय राऊत यांनी नाराजी व्यक्त केली आहे, तर मवियातील घटक पक्ष असलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी मात्र काहीशी सावध भूमिका घेतली आहे। पण ह्यांचं बरं असतं, यांना एकत्र भेटण्यासाठी वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट असते, यांना एकत्र भेटण्यासाठी विद्या प्रतिष्ठान असतं, यांना सगळ्यांना एकत्र भेटण्यासाठी रयत शिक्षण संस्था असते। आमच्याकडे असं काही नाही, त्याच्यामुळे आमच्या काय भेटीगाठी कोणाशी होत नाहीत। मला कळत नाही की विरोधकांनी आता आपल्या मतदारसंघातले कामं करूच नये आणि सत्ताधाऱ्यांना भेटूच नये। काही गोष्टी बोलायच्या असतात, विकासाच्या सगळ्याच्या पुढे बोलू शकत नाही। केली असेल चर्चा, झाली असेल, आणि यावरून काहीतरी राळ उठवणं आणि पुन्हा विरोधकांना कमजोर करणं हे योग्य नाही असं माझं मत आहे। VSIच्या बैठकीनिमित्तानं एकत्र आलो होतो, त्यात आर्टिफिशियल इंटेलिजन्स बाबत चर्चा होती असं सांगत जयंत पाटलांसोबत राजकीय चर्चेचं वृत्त अजित पवारांनी फेटाळलंय। तर शरद पवारांच्या पक्षानेही या भेटीतून वेगळा अर्थ काढू नये असं स्पष्ट केलंय। AIचा वापर आता कृषीचं उत्पादन वाढवण्याच्या करता आपल्याला करावंच लागणार आहे आणि म्हणून 500 कोटी रुपयाची तरतूद आपण त्याच्यामध्ये केलेली आहे। तर त्यांचं काय म्हणणं होतं ते जाणून घेण्याच्या करता प्रत्येकाच्या काही सूचना असतात। ज्यावेळेस एखादी कमिटी अभ्यास करते त्यावेळेस त्यांच्या काही सूचना असतात आणि त्या माहिती देण्याचा प्रयत्न म्हणजे ते करत होते, कारण 10ला मीटिंग होती, मध्ये थोडे 15-20 मिनिटं होते। आज वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट हे काय नवीन नाही, सगळेच भेटतात आणि सगळेच पक्षाचे सगळे भेटतात। त्याच्यात काय फक्त NCP आणि NCP नाही, त्याच्यात काँग्रेस पण आहे, BJP पण आहे, शिवसेनेचे कोण आहेत का नाही मला माहिती नाही, कोण पदाधिकारी किंवा सेक्रेटरी ते, पण ही अनेक वर्षाची चाललेली आहे। जयंत पाटील आणि अजित पवारांच्या भेटीमधून चर्चा सुरू झाली आहे। त्याला कारण ठरलं तर जयंत पाटील यांनी काही दिवसापूर्वी केलेलं हे विधान। जयंत पाटील यांनी विधानाबाबत स्पष्टीकरण दिलं असलं तरी त्या विधानाबाबतची चर्चा काही थांबत नाहीये। माझी गॅरंटी घेऊ नका, माझं काही खरं नाही। कारण काय, तुम्हाला माझ्या मनात शंका असल्या, माझ्याबद्दल शंका असल्यामुळे तुम्हाला हमी देणंही जरा धोक्याचं आहे। जयंत पाटील हे शरद पवार यांच्या पक्षातील आणि मवियाचे महत्त्वाचे नेते आहेत। पवारांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हे महत्त्वाचं पद त्यांच्याकडे आहे। जयंत पाटील आणि रोहित पवारांमध्ये सध्या सुप्त राजकीय संघर्ष असल्याचं बोललं जात आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवर
जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी सोडण्याच्या चर्चा अधूनमधून सुरू असतात. आता अजित पवारांसोबतच्या भेटीमुळे या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलंय. जयंत पाटलांसह अजित पवारांनीही या चर्चा फेटाळल्या असल्या तरी त्यावरचा धुरळा काही खाली बसता बसत नाहीये. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.